राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अत्यंत संथ आणि नियोजन शून्य कारभारामुळे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। गेल्या 17 वर्षांपासून या महामार्गाचे काम सुरू असून इतका प्रदीर्घ काळ उलटूनही हे काम अद्याप पूर्ण झालेले नाही। प्राधिकरणाच्या या भोंगळ कारभाराविषयी नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। महामार्गावरील नागोठणे येथील स्टेट बँकेच्या समोर एक भुयारी मार्ग तयार करण्यात आला आहे। मात्र या भुयारी मार्गाचे बांधकाम करताना पावसाच्या किंवा सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही। पाण्याच्या निचऱ्याअभावी या बोगद्यात सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे। यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आणि प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत प्रवास करावा लागत असून येथे अपघाताची शक्यताही निर्माण झाली आहे। रस्त्याचे काम सुरू असताना आणि प्राधिकरणाचे अभियंते घटनास्थळी उपस्थित असतानाही एवढी मोठी तांत्रिक चूक कशी झाली असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। अभियंत्यांनी आपल्या कौशल्याचा कोणताही वापर न करता हे काम केल्याचे एकंदरीत दिसून येत आहे। केवळ याच बोगद्यात नव्हे तर संपूर्ण हायवेवर अशाच अत्यंत निकृष्ट आणि नियोजनाचा अभाव असलेल्या पद्धतीचे काम करण्यात आले असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। कोट्यावधी रुपये खर्च करूनही 17 वर्ष प्रवाशांच्या पदरी केवळ मनस्तापच आला असून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन हा दोष त्वरित सुधारावा अशी मागणी होत आहे। आपलं नाव सांगा। माझं नाव नितीन जगन्नाथ पत्की, मी नागोठण्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे। आज मी या बातमीमुळं कमीत कमी इथली ट्रॅफिक हे जे गाड्या लावायचे ते बंद झालेलं आहे, परंतु इथं जो खड्डा पडलेला आहे आणि पावसाळ्यात त्याच्यापेक्षा गुडघाभर पाणी येत असतो, तर नॅशनल हायवेनी पूर्णपणे नोंद घ्यावी आणि इथला मार्ग हा क्लिअर करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे। जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे। जनो